अपर्णाताईंची सून समिधा किचनला कुलूप लावून काय माहीत कुठे गेली होती. आणि इकडे अपर्णाताई मात्र त्यांच्या खोलीत बेचैन होऊन इकडे तिकडे एरझाऱ्या मारत होत्या. संध्याकाळ होण्याची वेळ आली होती, पण अजूनही त्यांच्या पोटात अन्नाचा एक कण सुद्धा गेला नव्हता. सकाळपासून त्या उपाशी होत्या, पण त्यांच्या मुलाला आणि सुनेला त्यांची अजिबात काळजी नव्हती. बघता बघता रात्र झाली, पण मुलगा आणि सून त्या दोघांपैकी अजून घरी कोणी परत आलं नव्हतं. मग नाईलाजाने त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजे सचिनला फोन लावला. सचिनने रागात फोन उचलला आणि म्हणाला, आता काय झालं? आता कोण मेलंय म्हणून मला फोन करत आहेस? अपर्णाताईचं काळीज कापत होतं. तसंही त्यांना माहीत होत की त्यांच्या मुलाला त्या अजिबात आवडत नाहीत, त्यामुळे त्या त्याला फोन करत नव्हत्या. त्यांच्या नवऱ्याच्या निधनानंतर घरात त्यांना कोणीही मान देत नव्हतं आणि कुणाला त्यांची कदर देखील नव्हती. मुलगा आणि सून त्यांची काळजी घेणं तर लांबच, पण साधं कोणी त्यांची विचारपूस देखील करत नव्हतं. त्या घरात असून नसल्यासारख्या होत्या. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, अरे सुनबाई, काय माहीत सकाळपासून किचनला कुलूप लावून कुठे गेली आहे? मला फार भूक लागली आहे. त्यावर सचिन म्हणाला, आज आम्ही बाहेर फिरायला आलो आहोत. आता आम्ही उद्या सकाळी माघारी येणार आहोत. तसंही तू खूप व्रत उपवास करत होतीस ना, मग आज पण उपाशी राहिलीस तर काय फरक पडणार आहे का? असं म्हणून त्याने फोन कट केला. अपर्णाताई रडायला लागल्या. शेजाऱ्यांना मागून काही खाल्लं असतं, पण त्यांना कुणाला मागताना पण लाज वाटत होती. म्हणून मग त्या पाणी पिऊन झोपायचा प्रयत्न करू लागल्या, पण उपाशी पोटी त्यांना झोप देखील येत नव्हती. या अंगावरून त्या अंगावर करत सकाळ झाली. दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळी त्यांचा मुलगा आणि सून दोघे घरी आले. सचिन लगेच अंघोळ करण्यासाठी खोलीत निघून गेला. तेव्हा अपर्णाताई घाबरत घाबरत सुनेला म्हणाल्या, सुनबाई, किचनमध्ये फ्रीजमध्ये काही खायला ठेवलं असेल तर जरा देतेस का? परवा रात्रीची थोडी खिचडी शिल्लक राहिली होती ना, ती शिळी खिचडी दे, मी गरम करून खाईन. हे ऐकून त्यांची सून रागात पाया पटत नाचत म्हणाली, तुम्हाला काही दिसत नाही का? आम्ही आताच बाहेरून दमून आलो आहे ना. किती थकली आहे मी, आणि आल्या आल्या किचनमध्ये जाऊन तुम्हाला खायला देऊ का? तुम्हाला तर जरा पण चैन पडत नाही ना. बायकोचं जोरात बोलणं ऐकून सचिन लगेच खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, अग म्हातारे, तुला कळत नाही का? माझी बायको थकलेली आहे. आता आम्ही घरी आलोय म्हटल्यावर तुला काही ना काही खायला मिळेलच ना. अपर्णाताईच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणाल्या, अरे बाळा, मी काल सकाळपासून काही खाल्लं नाही. फक्त थोडीशी शिळी खिचडी तर मागत होते. यात सुनबाईला काही शिजवायला तर लागणार नाही. हे ऐकून त्यांचा मुलगा रागाने लालबुंद झाला आणि स्वतःच्या जन्मदात्या आईच्या पोटावर त्याने जोरात लाथ मारली आणि म्हणाला, म्हातारे, तुझ्या पोटात आग लागली होती ना. थांब, मी आज तुझी भूकच संपवून टाकतो. अपर्णाताई वेदनेने कळवळत रडत म्हणाल्या, मला मारू नको बाळा, मी शिळी खिचडी पण नाही मागणार. तेवढ्यात अचानक सचिनच्या गालावर जोरात चापट बसली. त्याच्या कानातून मुंग्या आल्या. त्याने बघितलं तसं त्याला धक्काच बसला, कारण समोर अपर्णाताईचा भाऊ सुरेश मामा उभा होता. त्यांना बघून सचिन रागात ओरडायला लागला, तुमची हिंमत कशी झाली माझ्यावर हात उचलायची? सुरेश मामा पण रागात ओरडत म्हणाला, तुझी कशी हिंमत झाली माझ्या बहिणीवर हात उचलायची? अरे, ती तुझी सख्खी आई नाही म्हणून काय झालं, पण कमीत कमी एक म्हातारी बाई तर आहे. या नात्याने तरी तिचा मान ठेवायचा होतास. जर तुझी आई आज जिवंत असती तर आज ती पण हिच्याच वयाची असते. ही गोष्ट बहुतेक तू विसरत आहेस. सचिन रागात फुसकरत म्हणाला, मी या बाईला माझी आई मानत नाही. जोपर्यंत माझे बाबा जिवंत होते तोपर्यंत ही बाई आमच्या आयुष्यात कुंडली मारून बसली होती, पण आता मी हिला कुठलाही मान सन्मान देणार नाही. एवढ्या वर्षानंतर आपल्या भावाला असं समोर बघून अपर्णाताईच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचा भाऊ सुरेश मागच्या काही वर्षांपासून त्यांच्यावर नाराज होता. त्या दोघांमध्ये बोलण बंद होतं, कारण अपर्णाताईंनी सचिनच्या वडिलांसोबत प्रेमविवाह केला होता. सचिनचे वडील दादासाहेब एका मोठ्या कंपनीत नोकरीला होते. त्यांच्या पहिल्या बायकोचं निधन झालं होतं आणि ते एकटेच त्यांच्या आयुष्यात पुढे जगत होते. अगदी त्याच वेळी अपर्णाताई त्या कंपनीत नोकरीला लागल्या. हळूहळू दोघांची ओळख झाली. नंतर त्या दोघांचं बोलणं वाढलं. अपर्णाताईंना ते आवडायला लागले. जेव्हा घरात त्यांच्या लग्नाचा विषय सुरू झाला त्यावेळी त्यांनी सचिनचे वडील दादासाहेब यांना सरळ सरळ म्हणाल्या,
माझं तुमच्यावर प्रेम आहे. तुम्ही माझ्यासोबत लग्न कराल का? त्यांचं ते बोलणं ऐकून दादासाहेब गोंधळून गेले. त्यांनी थोडा विचार केला आणि म्हणाले, पण माझा एक मुलगा आहे. बायकोच्या मृत्यूनंतर घरातल्या आणि पाहुण्यांनी माझ्यावर लग्नासाठी दबाव घातला, पण मी माझ्या मुलासाठी दुसरं लग्न केलं नाही. दुसरी बायको आली आणि माझ्या मुलाला त्याच्या आईप्रमाणे सांभाळू शकली नाही तर, त्याला प्रेम दिलं नाही तर, म्हणून मी दुसरं लग्न केले नाही. अपर्णाताई हळूच म्हणाल्या, मी तुमच्या मुलाचा अगदी माझ्या मुलाप्रमाणे सांभाळ करीन आणि मी तुम्हाला वचन देते की मी माझ्या बाळासाठी हट्ट नाही करणार. त्यांचं ते बोलणं ऐकून दादासाहेब स्तब्ध झाले. कोणती स्त्री त्यांच्यासाठी एवढ्या मोठ्या गोष्टीचा त्याग करू शकते? खूप विचार केल्यानंतर मग दादासाहेब लग्नासाठी हो म्हणाले आणि अपर्णाताई फार खुश झाल्या. त्यांनी घरी जाऊन दादासाहेबांविषयी त्यांच्या घरी सांगितलं. हे ऐकून त्यांच्या घरातले रागाने लाल झाले आणि म्हणाले, एक तर तू लव्ह मॅरेज करत आहेस आणि तुझा होणारा नवरा अगोदरच एका मुलाचा बाप आहे. असं काय कमी आहे तुझ्यात की तू अशा माणसासोबत लग्न करत आहेस? आम्ही तुझं म्हणणं अजिबात मान्य करणार नाही. जर तू आमच्या विरोधात जाऊन लग्न केलंस तर आपल्यात कुठलीही नातं राहणार नाही. तुझा आमचा काहीही संबंध राहणार नाही. त्यावेळी अपर्णाताईंना त्यांच्या प्रेमापुढे दुसरं काहीच दिसत नव्हतं. मग त्यांनी दादासाहेब याच्यासोबत एका देवळात लग्न केलं. दादासाहेबांनी त्यांना या वचनातून कधीच मोकळं केलं होतं की त्या कधीच आई बनणार नाहीत, तरी पण त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलाला कधीच जन्माला घातलं नाही. त्यांनी त्यांच्या घरातल्या लोकांना, भावाला खूप समजवायचा प्रयत्न केला, पण आज नवऱ्याच्या निधनानंतर सचिनने त्यांना मारून त्यांचा खूप मोठा अपमान केला. त्यांचा भाऊ सुरेश सचिनला म्हणाला, थांब, मी आताच पोलिसांना फोन करून सगळं सांगतो की तू कसं तुझ्या म्हाताऱ्या आईला मारहाण करतोस ते. सचिन म्हणाला, जा, तुम्हाला कोणाला सांगायचं आहे त्यांना सांगा, मला काही फरक पडत नाही. ही माझी आई नाही, मी हिला माझी आई मानणार नाही. हिला माझी आई म्हणून बोलवू नका. अपर्णाताई त्यांच्या भावाला थांबवत म्हणाल्या, जाऊ दे दादा, त्याने आज जे केलं आहे त्यानं माझं मन खूप दुखावलं गेलं आहे. माझ्या काळजाचे तुकडे झाले आहेत. मीच वेडी आहे जी मुलाच्या प्रेमापोटी इथं होऊन राहिली. मला माहीत नव्हतं की याला आता माझी गरज नाही. असं म्हणत त्या रडायला लागल्या. सुरेश दादा म्हणाला, मी एवढ्या दिवस तुझ्यावर चिडलेलो होतो, कारण तू एका मुलाच्या बापासोबत लग्न केलं होतेस, पण एवढी वर्ष तू तुझ्या नवऱ्यासोबत सुखी संसार केला, आनंदाने जीवन जगलीस, ही चांगली गोष्ट आहे. पण आता हा नालायक मुलगा तुझ्या सोबत इतका वाईट वागतो आहे. मग तो एकदा तरी मला फोन का केला नाहीस? अपर्णाताई खाली मान घालून म्हणाल्या, दादा, मी कुठल्या तोंडाने तुला फोन करणार आणि काय बोलणार? अगोदरच तू माझ्या निर्णयावर नाराज होता. मला वाटलं की आता माझी साथ कोणी देणार नाही. असं म्हणत त्या रडायला लागल्या. सुरेश दादा म्हणाला की अजूनही आपल्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी उघडे आहेत. तू माझ्यासोबत चल. आपल्या घरात तू मानाने राहा. ते घर आपल्या आई बाबांचं आहे. त्या घरात तू अधिकाराने राहू शकतेस. तुला एवढा विचार करायची गरज नाही. पण या नालायकाला मी अद्दल घडवणार आहे. मी याला तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही. आता सचिन थोडा घाबरला होता, पण अपर्णाताई लालबुंद झालेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत म्हणाल्या, जाऊ दे दादा, मी याचा निर्णय कर्मावर सोडत आहे. मी माझ्याकडून कधीच माझ्या मनात याच्यासाठी वाईट भावना ठेवली नाही. प्रत्येक वेळी याची काळजी घेतली, तरी पण हा मला याची आई मानत नाही, हे याच दुर्भाग्य आहे. कसं तरी त्यांनी त्यांच्या भावाला समजावलं आणि तो विषय तिथेच संपवला. त्यानंतर त्या तिथून निघून गेल्या. आज त्यांचं मन खूप रडत होतं. आज आतून त्या पूर्णपणे तुटल्या होत्या. सचिनला त्यांनी लहानाचं मोठं केलं होतं. त्याचं प्रत्येक काम केलं होतं. त्याच्या छोट्या मोठ्या गोष्टीची काळजी घेतली होती. त्याला त्यांच्या हाताने जेवण भरवलं होतं. पण आज म्हातारपणी त्याच मुलाने त्यांना लाथांनी मारलं होतं. अपर्णाताई त्यांच्या माहेरी जाऊन आरामात राहू लागल्या. त्यांच्या भावाची मुलं आणि सुना त्यांना खूप प्रेमाने ठेवत होते. त्यांची काळजी घेत होते. अपर्णाताईंना वाटत होतं की आता त्यांना एक नवीन आयुष्य मिळालं आहे, कारण त्यांना इथं पूर्ण मान सन्मान मिळत होता आणि वेळेवर गरमागरम जेवण मिळत होतं. आता बघता बघता त्यांना तिथे जाऊन 10 महिने झाले होते. एक दिवस त्यांना बातमी समजली की सचिनचा खूप मोठा अपघात झाला आहे. तो दवाखान्यात भरती आहे आणि त्याची अवस्था खूप गंभीर आहे.
त्याचे बायको एकटेच सगळी पळापळ करत आहे. अशा वेळेस अपर्णाताईंना राहावलं नाही आणि त्या घरात न सांगता त्याला बघायला दवाखान्यात गेल्या. दवाखान्यात गेल्यावर सचिनची अवस्था बघून त्यांचं काळीज कापायला लागलं. त्यांचे हात पाय गळून पडल्यासारखे झाले. ज्या पायाने सचिनने त्यांना लाथ मारली होती तो पाय तुटून पडला होता. त्यांच्या सूनने त्यांना बघितलं आणि त्यांचे पाय पकडून त्यांची माफी मागत म्हणाली, सासूबाई आम्हाला माफ करा. आम्ही तुमच्या सोबत खूप चुकीचं वागलो आणि हे त्याचेच परिणाम आहेत. त्यांच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या. जेव्हा सचिनला शूध आली तेव्हा तो त्यांची माफी मागत म्हणाला, आई बहुतेक तुझ्या तोंडातून निघालेल्या वेदनांचा हा परिणाम आहे जे माझ्यासोबत हे सगळं घडलं. असं म्हणत तो त्यांना मिठी मारत रडायला लागला. ते बघून अपर्णाताईचं मन पाघळलं. त्या म्हणाल्या की बाळा तुला जर तू केलेल्या चुकांची जाणीव झाली आहे तर मग मी तुला माफ करत आहे. मग त्या दोघांनी त्यांना विनंती केली की त्यांनी त्यांच्या घरी पुन्हा माघारी यावं. आपण सगळे सोबत राहूया. पण अपर्णाताई म्हणाल्या, नाही मी त्या घरात पुन्हा माघारी येणार नाही. त्या घरात तुझ्या वडिलांच्या आठवणी आहेत. मी त्या आठवणीत माझं जीवन नाही जगू शकत. त्यांच्या आठवणी मला खायला उठतात. मी माझ्याकडून तुला माफ करत आहे. याच्या व्यतिरिक्त माझ्याकडून आणखी काही अपेक्षा ठेवू नकोस. एवढं बोलून त्या त्यांच्या घरी पुन्हा माघारी आल्या. त्यांनी जेवण बनवलं आणि त्या पुन्हा दवाखान्यात गेल्या. जेवढ्या दिवस सचिन त्या दवाखान्यात भरती होता तेवढे दिवस त्या सगळ्यासाठी जेवण बनवून घेऊन जात होत्या. त्यांचा दादा थोडासा नाराज झाला होता पण सचिनबद्दल ऐकल्यावर तो काही बोलला नाही. आता कधीतरी आधीमधी त्या त्यांच्या मुलाला आणि सुनेला भेटायला जात असतात. सचिन आता आयुष्यभर एका जागेवर बसून आहे आणि त्याच्या बायकोसाठी हा काळ खूप संघर्षाचा आहे. हा संघर्षच त्यांना आता आयुष्यभर करायचा आहे कारण त्यांनी कर्मच असं केलं होतं की त्यांनी केलेल्या कर्माची फळं त्यांना या जन्मातच भोगावी लागली होती. कशी वाटली ही स्टोरी कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.